So, welcome you all. Welcome to the fifth lesson of science of standard 6, the substances in the surrounding, their states and properties. बेसिकली आपण काय करणार आहोत, आपण आपल्या अवतीभोवती अवतीभोवती जे वस्तू आढळतात, जे सबस्टन्सेस आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या प्रॉपर्टीज आणि त्यांचा स्टेट म्हणजे एक्झॅक्टली ते कोणत्या फॉर्म मध्ये आहेत ते आपण बघणार आहोत. ओके, सो हिअर वी हॅव द थिंग्स. So let's go for the next. So here is the change of states of substances. We all know the states of substances. जर कोणत्याही वस्तूचा जर आपण हे बघतो स्टेट बघितला की कोणत्या वस्तू कोणत्या फॉर्म मध्ये आढळतो, तर वी ऑल नो द सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस आर द थ्री स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस. तर मग ते पर्टिक्युलरली कोणताही सबस्टन्स बघतो आपण, आपल्याला ते इधर तर सॉलिड फॉर्म मध्ये भेटेल, इधर लिक्विड फॉर्म मध्ये भेटेल, आता गॅसेस या तिघांपैकी कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये तरी तो भेटेलच. सो त्याचा जो स्टेट्स आहे म्हणजे जो सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅसेस, गॅसेसचं लिक्विड, लिक्विडचं सॉलिड, हे कशा प्रकारे आपण करू शकतो त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. द चेंजेस ऑफ स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस, दॅट इज दिस. सो आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिला की एक्सपेरिमेंटमध्ये जर आपण वॅक्स म्हणजे जर खडू घेतला, आपण बोलू शकतो मेन घेतलं, मेणाचे खडू वगैरे असतात बघा, वॅक्स क्रेयॉन आपण त्याला म्हणतो. जर मेणाचे खडू आपण एका बाउलमध्ये घेतला आणि त्या बाउलला जर आपण मेल्ट केलं, ओके, भले तुम्ही घरी गॅसवर करा किंवा लॅबोरेटरीज मध्ये जाऊन तुम्ही स्पिरिट लॅम्प थ्रू केला, तर तुम्हाला आढळून येईल की थोड्या वेळानंतर जसा जसा तो गरम होत जाईल, तो वॅक्स जसा जसा गरम होत जाईल तसा तसा तो लिक्विड फॉर्म मध्ये जाईल. राईट, द सॉलिड वॅक्स, okay, the wax in the solid states, and whenever we just see the piece of this, so it's changes, right? सो जसं जसं आपण गरम करू, चला वॅक्स तरी ठीक आहे. जर आपण एक आईस घेऊ म्हणजे बर्फ घेऊ, बर्फाला जर आपण बाहेर ठेवलं थोड्या वेळामध्ये, तर ते थोडं किंवा त्या बर्फाला आपण जर गरम करण्याचा ट्राय केला, त्या बर्फाला गरम केल्यानंतर ते पाणीमध्ये कन्वर्ट होतं. तर दिस इज व्हॉट दे कॉल्ड द चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स. याला काय म्हणतात की त्या वस्तूने त्याचा जो स्टेट आहे, सॉलिड असण्याचा जो स्टेट आहे, तो त्याने चेंज केला गरम झाल्यानंतर इनटू लिक्विड. सो बेसिकली व्हाट क्या हुआ उसमें कि उसने जो उसका स्टेट है, मतलब उसका जो फॉर्म है, अगर वो सॉलिड थिंग में, तो सॉलिड थिंग जो सॉलिड थिंग है वो गर्म होने के बाद लिक्विड में कन्वर्ट हुआ. तो उसके लिए क्या किया गया है, उसके लिए एक डेफिनेशन दिया है. व्हेन अ सब्सटेंस चेंज फ्रॉम वन स्टेट टू अनदर, ये देखो यहाँ पे वो लाइन है, व्हेन अ सब्सटेंस चेंजेस फ्रॉम वन स्टेट टू अनदर, and this process or the process is called the change of state of substances. तो इसको क्या कहते हैं, चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस. मराठी में एक बार फिर से बोलता हूँ, जेव्हा कोणतीही वस्तू आपलं स्टेट चेंज करते, जर ते सॉलिड मधून लिक्विड किंवा लिक्विड मधून गॅसेस मध्ये, असा कोणत्याही प्रकारे जर ते आपला जो स्टेट आहे, जो फॉर्म आहे, तो कन्वर्ट करत असेल, चेंज करत असेल, तर त्याला स्टेट ऑफ चेंज ऑफ सबस्टन्स बोलतात. अगर हम हिंदी में देखा जाए तो अगर कोई भी चीज अपना खुद का जो फॉर्म है, अगर फॉर्म बोले तो मतलब हिंदी सॉरी, फॉर्म बोले तो अगर वो सॉलिड में, लिक्विड में और गैसेस में, उनमें से कोई भी स्टेट उसका अगर चेंज करा है, तो उसको वी कैन से द चेंजेस ऑफ स्टेट ऑफ द सब्सटेंसेस. तो हियर दे गिव द सम एग्जांपल्स लाइक सी, जो स्पिरिट, कापर, दैट इज कैंपर, और जिसको हम लोग कपूर बोलते हैं, पेट्रोल, घी, कोकोनट ऑयल, नेपेथिलिन बॉल, देन अमीनो क्लोराइड, दैट इज नवसागर. सो इसमें अगर हम लोग देखेंगे, ये अगर चीजें कुछ बोली गए, तो वो चीजें आणि हे जे वस्तू बोलण्यात आले, तर त्यांच्यात जर आपण ऑब्झर्व केलं, इफ वी ऑब्झर्व दॅट केअरफुली, सो सी, स्पिरिट इज इन लिक्विड फॉर्म, camphor is solid, then we have the petrol and the ghee, that is also in liquid form, coconut oil is in liquid form. So this is what they are saying. So different substances have their different states. Okay, the states of substances change if it's heated or cooled. So what is the property or how they actually change their state? So त्याचा जो स्टेट आहे तो आपण कसं काय चेंज करू शकतो. So this is here some property. The state of substances changes if it is heated or cooled. Every substances in our surrounding is found in the solid either solid, liquid and gases. So what they're saying, जसं मी तुम्हाला बोललो होतो की कोणतेही सबस्टन्स आपण तीन फॉर्म मध्ये भेटू शकतो आपल्याला, दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आणि त्या स्टेटचं चेंज करण्यासाठी आपल्याला त्याला एक तर गरम करावं लागेल किंवा त्यांना थंड करावं लागेल. कारण एक्झाम्पल बघा, आपण जेव्हा पाणी घेतो, पाण्याला जेव्हा उकळतो तेव्हा ते बाष्पीभवनामध्ये कन्वर्ट होतं. व्हेनेवर वी जस्ट हीटेड द वॉटर, इट्स कन्वर्ट इनटू वाटर वेपर. ओके, जब भी कभी भी हम हमारा मतलब पानी है, पानी को जब भी हम उसको गर्म करते हैं, तभी वो
बाष्पीभवन में कन्वर्ट हो जाता है, उसका वाटर वेपर में कन्वर्ट हो जाता है। एंड द सेम वाटर व्हेनेवर वी जस्ट कूल्ड इट, और जब भी हम उसको मतलब ठंडा कर लेंगे, और जेव्हा आपण त्याला थंडा करतो, दॅट कन्व्हर्ट्स इट इंटू आईस. तो वो आईस में कन्वर्ट हो जाता है, बर्फात कन्वर्ट होतो. तर अशा प्रकारे त्यांना सांगायचं की जेव्हा आपण कोणतेही सबस्टन्स जेव्हा आपण गरम करू किंवा थंड करू, त्याचे जे स्टेट्स आहेत ते चेंज होत राहतात. सो दिस इज व्हॉट दे से. इन द पास्ट, सो हा कॉलमकडे आपण बघूया. इन द पास्ट, the 19th century, the scientist J. William Gibbs showed that the characteristic properties of the substance depends on its physical states and the arrangement of the particles. So, त्यांनी काय म्हणलंय, उन्होंने क्या कहा इसमें कि जो जे विलर्ड गिब्स है, उन्होंने क्या किया, he said like कि कोई भी चीज का प्रॉपर्टी उसके फिजिकल स्टेट और उसके अरेंजमेंट. वी ऑल नो द एनी सबस्टन्स इज मेड ऑफ द पार्टिकल्स. कोई भी चीज आहे, कोणता पण वस्तू आहे, तो पार्टिकल्सद्वारे बनलेला असतो. तर त्या पार्टिकलच्या अरेंजमेंटवरून ते कशा प्रकारे पार्टिकल अरेंज केलेले आहेत, सो हाऊ दॅट पार्टिकल्स ऍक्च्युअली अरेंज, we can the properties actually the property of the substance depends on its physical state and the arrangement of the particles in it. तो उस पार्टिकल को कैसे अरेंज किया है, और प्लस मतलब वो कैसे अरेंज है, और प्लस उसका फिजिकल स्टेट, उस पे उसके प्रॉपर्टीज रहते हैं. सो सी, अभी उसके बेस्ट एग्जांपल हम लोग देखने वाले. तो सॉलिड, लिक्विड एंड गॅसेस, वी हॅव द 3 पॉइंट और 3 स्टेट्स ओव्हर हियर और एक्झाम्पल्स. त्याचे आपल्याला एक्झाम्पल्स आहेत 3. सो वी आर गोइंग टू सी व्हाट आर दिस. सी एग्जाम्पल, द पीस ऑफ आयरन. जब हम कोई भी लोखंड हम लोग बोलते हैं, अगर कोई भी चीज है लोहे की बनी हुई, वो अगर ओके उसका हमने प्रॉपर्टीज अभी देख लेंगे. ओके, तो उसका बेसिकली शेप कैसा है, वो जैसा का वैसा शेप है. अगर वो मतलब टूटा हुआ पार्ट है, भले उसको हम उल्टा रखे, सीधा रखे, कैसा भी रखे, वो टूटा हुआ ही रहेगा. मतलब जैसा है वैसा ही रहेगा, राइट. वो उसको वो, सो दिस इज व्हाट दे आर सेइंग, हैज द शेप ऑफ इट्स ओवन, retains shape no matter how we keep it. So this is what they are saying कि आप अगर हम लोग वो चीज उल्टा रखे, सीधा रखे, आड़ा रखे, टेढ़ा रखे, कैसा भी रखे, वो जो लोह, मतलब हम लोग जिसको आयन बोलते हैं, वो आयन का जो जैसा वो पार्ट टूटा हुआ रहेगा वैसा रहेगा, उसमें कोई डिफरेंसेस आएगा नहीं. तो उसको क्या कहते हैं कि उसका जो वॉल्यूम है वो डिफाइनाइट वॉल्यूम है. मतलब वो जो वॉल्यूम है वो डिफाइनाइट वॉल्यूम है, वो कैसा भी रखो, किधर भी रखो, वो चेंज होने वाला नहीं है. तो त्याचा जो वॉल्यूम आहे तो चेंज होत नाही. दिस इज व्हॉट दे आर सेइंग. और आणि हे एक एक्झाम्पल झालं आयनचं. त्याच जागी आपण शुगर किंवा सँड किंवा आपण बघू मीठ, तर हे जे 3 पावडर आहेत, बट ते आर सॉलिड, राइट. ते सॉलिडच आहेत ना. तर ते सॉलिड वस्तू आपण बघितलं, जर ते एका आपल्या मुठ्ठीमधून जमिनीवर टाकलं तर ते फ्लॅट होऊन जातात, पसरून जातात पुऱ्या जमिनीवर, राइट. ते जसेच्या तसे राहतात का? आपण मुठ्ठीमध्ये जर समजा साखर पकडली किंवा मीठ पकडलं आणि तशीच मुठ्ठी आपण जमिनीवर सोडली, तर ते मुठ्ठीचा शेप घेतात का? नाही. ते चेंजेस देअर स्टेट, और ते काय करतात, ते फ्लॅट होऊन जातात सरफेसवर, राइट. आणि ते परिपूर्ण असे पसरून जातात. सो दिस इज व्हॉट दे आर सेइंग की जास्त दिस इज व्हॉट दे आर सेइंग की हे बघा, सॉलिडचे सॉरी आयनचे पार्टिकल्स आहेत त्याच्यामधले, ते एकदम स्ट्रॉंगली बाइंडेड आहेत, ते एकदम स्ट्रॉंग आहेत. आणि त्याच जागी जर आपण शुगरचे जे पार्टिकल्स बघितले, ते थोडी वीकच आहेत. म्हणजे त्यांचा जो बॉन्डिंग आहे तो थोडा वीक असल्या कारणाने ते शुगर पार्टिकल, आणि प्लस आपण लांब लांब असल्या कारणाने ते जे शुगर पार्टिकल्स आहे ते पसरून जातात जमिनीवर. दिस इज व्हॉट दे आर सेइंग. सो हे एक झालं सॉलिडचं, तुम्हाला एक्झाम्पल दिलं. आता लिक्विड बद्दल आपण बघून घ्या. तर लिक्विडमध्ये आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे वॉटर, स्पिरिट अँड ऑइल. तर तो वॉटर किंवा स्पिरिट किंवा लिक्विड बघा, कोणतेही लिक्विड बघा, त्याला स्वतःचा शेप नसतो, राइट. आपण त्याला कोणत्याही कंटेनरमध्ये टाकू, तर त्या कंटेनरद्वारे कंटेनरचा शेप तो घेतो. आता बेसिकली आपण बघून घेऊ की आपल्याला जर मग्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, तर मग्याचा शेप पाणी घेऊन जाईल. जर आपण 2 मिनिटं, जस्ट 2 मिनिटं, थोडं पॉज करू. लिक्विडला आपण कोणत्याही कंटेनरमध्ये टाकतो. जर पाणी जर मग्यात घेतलं तर तो मग्याचा शेप घेतो. जर बादलीत घेतलं तर बादलीचा शेप घेतो. आणि जर तेच आपण बोलू शकतो, जर बाटलीमध्ये भरलं, कोणतीही बाटली, मग भले ती वेडीवाकडी असो, सरळ असो, तर त्या बाटलीचा जो शेप घेतो. दिस इज व्हॉट दे आर सेइंग की त्याला स्वतःचा शेप नसतो, अँड टेक्स द शेप ऑफ द कंटेनर. इट हॅज द स्पेसिफिक व्हॉल्यूम. ओके, तो व्हॉल्यूम आहे, पण तो व्हॉल्यूम कशाचा भेटतो म्हणजे त्या लिक्विडला,
ज्या कंटेनरमध्ये आपण त्याला ठेवू, त्या कंटेनरला रिस्पेक्टिव्हली त्या कंटेनरला रिस्पेक्टिव्हली जो व्हॉल्यूम असेल, तो त्यांना म्हणजे लिक्विडला आपण बोलू शकतो, लिक्विडला येतो. द स्प्रेड ऑन द फ्लॅट सरफेस इज pouring फ्लो डाउनवर्ड अलोंग द स्लोप. सो त्यांची पण बघा, ते वॉटरचे पण आपण लिक्विडचं जर प्रॉपर्टीज बघितलं, ते पण सेम आहे. जर आपण तो लिक्विड जर कोणत्या सरफेसवर टाकू, तर ते पसरून जातो, राइट? तो पूर्ण पसरून जातो आणि जर तो स्लोपमध्ये आपण ठेवलं, की खाली म्हणजे घसरतो. धिस इज व्हॉट दे आर सेयिंग. आणि पुढचं आपण बघूया, की एअर, गॅसेसमधलं आपण बघूया एअर. सो त्याला स्वतःचा शेप नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एअर आपलं दिसतही नाही आणि त्याचा शेप स्वतःला आहे पण नाही. ते ऑक्युपाईड ऑल दी अवेलेबल स्पेसेस. आपल्याला माहिती आहे एअर हा प्रत्येक ठिकाणी आहे. भले ते एकदम छोटंसं छिद्र का असो किंवा मोठं घर का नसो. त्या सगळ्यामध्ये आपल्याला हवा ही आढळून येते. सो डज नॉट हॅव डिफायनाइट व्हॉल्यूम. तर त्याला स्वतःचं व्हॉल्यूम आहे का? नाही. राइट. सो बेसिकली त्याला शेपच नाहीये. म्हणजे आपण बोलू शकतो हवेला, तर त्याला स्वतःचा डिफायनाइट व्हॉल्यूम नाहीये. सो ऑन चेंजिंग द प्रेशर on gas in the closed container, the volume it also changes. So basically सेम प्रॉपर्टीज आपण जसं लिक्विडचे बघितले तसेच गॅसेसचे पण. जर आपण त्याला प्रेशर थ्रू जर आपण कारण हवेला कोणत्या कोणत्या आपण बोलू शकतो कोणत्या कंटेनरमध्ये फिट करायचं असेल तर हवेद्वारे किंवा प्रेशरद्वारे करावं लागतं. सो जसं प्रेशर थ्रू जेव्हा आपण कोणत्याही आपण बोलू हवेला एका कंटेनरमध्ये जर आपण फिक्स केलं, तो त्याचा व्हॉल्यूम त्याला बेसिकली भेटतो. सो धिस इज व्हॉट दे आर सेयिंग. सो सी आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट. आता एक फिजिकल स्टेट आता कोणत्याही वस्तूची एक स्टेट आहे, फिजिकल स्टेट ती कशा प्रकारे चेंज होऊ शकते ते आपण बघूया. सो सी आपल्याला जर आपण पीक बघूया. या ठिकाणी जर आपण बघितलं, की व्हॉट दे आर सेयिंग जसं मी आपण एक्झाम्पल दिलं होतं बघा. जर आता लिक्विड फॉर्ममध्ये पाणी आहे, राइट? लिक्विड फॉर्ममध्ये पाणी आहे. त्याला जर आपण गरम केलं आणि त्याला उकळवलं, तर तो पाणी आहे तो गॅसेस मध्ये कन्व्हर्ट होईल, राइट? आणि तोच पाणीला जर आपण फ्रिजमध्ये ठेवलं आणि थंड करून घेतलं, तर ते सॉलिडमध्ये जाईल. ओके. तर आता बेसिकली आपण कसं बघूया सॉलिड, लिक्विड, गॅसेस अशा प्रकारे आपण बघू. आता सर्वात पहिले आपण बर्फ घेतला. बर्फाला सर हां, बोल. सॉलिड म्हणजे काय? सॉलिड म्हणजे घन आपण बोलतो ना एक आता सॉलिड म्हणजे काय बोलू शकतो आपण एक एक स्टेट्स असतो. म्हणजे कोणतीही वस्तू आता बघ व्हॉट इज दिस? दिस इज चार्जर. दिस इज इन सॉलिड फॉर्म. ते तुला दिसते, ते तू उचलू शकतो आणि त्याला एक स्वतःचा डिफायनाइट शेप आहे. आता समजा की आपण बघूया पेन्सिल. सो इट्स इन सॉलिड फॉर्म, राइट? किंवा काही काही पण एक्झाम्पल घे जे आपण बघू शकतो, काही करू शकतो. त्याला आपण सॉलिड असं म्हणतो, राइट? So ठीक आहे. it's a basically state. It's a basically state of just आपण बोलू शकतो substance, solid, liquid and gases. सो सी सॉलिड आपण एक्झाम्पल घेतलं होतं आईस. सो आईस जसं सॉलिड आहे. ओके. तो एक सॉलिड आहे आणि तो एक पर्टिक्युलर शेपमध्ये आहे, राइट? त्याला आपण थोडं गरम केलं किंवा त्याला थोडं हवा लागली, उष्णता लागली, तर ते लिक्विड फॉर्ममध्ये जातो आणि त्याच लिक्विडला म्हणजे त्याच पाण्याला जेव्हा आपण जास्त गरम करू, तेव्हा ते गॅसेस फॉर्ममध्ये म्हणजे हवेच्या बाष्पीभवनामध्ये जातं. सो बेसिकली दिस इज व्हॉट व्हेनेव्हर वी जस्ट हिट दॅट आईस, ओके, that is already in solid state. Whenever we just hit that, so it's converted into liquid, and after hitting the liquid state, we can see it's becoming or it's converted into gases. That is water vapor. So the same process we can do and reversely. Whenever we just took gases, जेव्हा आपण गॅसेसला थंड करतो, ओके, त्याच्यात थंड करतो, तेव्हा काय होतं ते जे वॉटर कूलिंग आहे आपल्याला माहिती आहे की ते गॅस थंड झाल्यानंतर लिक्विड फॉर्ममध्ये येतं आणि लिक्विड फॉर्मला अजून थंड केलं तर आपण सॉलिड फॉर्ममध्ये येतो, राइट? सो अशा प्रकारे त्यांनी एक सांगितलेलं आहे. सो सी हिअर व्हॉट दे से की लाइक यू हॅव लर्न दॅट द चेंजेस इन द फिजिकल स्टेट ऑफ सबस्टन्सेस इज रिस्पेक्टिंग ऑफ द अमाउंट ऑफ हीट. सो बघा बेसिकली आपल्याला अमाउंट ऑफ हीट त्याला द्यावं लागेल तरच तो आपलं हे आहे जो त्याचा स्टेट आहे तो चेंज करू शकतो. सो ऑन गेनिंग द हीट द सबस्टन्सेस चेंज फ्रॉम सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू गॅसेस. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं आईसचं. ऑन दी अदर्स हँड when the substance cools or loses heat, it changes from gases to liquid and liquid to solid state. So this is what they are saying: solid, liquid, gases, and again gases, liquid, and solid. So see the next point.
हेलो। हाँ बोला, राज मिश्रा बोलो। हेलो हेलो। ओके, so we will go for the next point. देवदास कांबळे समजताय? जस्ट थंब राईज कर समजत असेल. ओके गुड. कळतंय ना बेटा? बरं. आपण पुढे बोलूया. शॅलोम पण येतात. ओके. तर आपण पुढे वळूया. वी हॅव द टेम्परेचर अँड द थर्मोमीटर. सो थर्मोमीटर आपलं आपण कुठे ना कुठेतरी बघितलं असेल किंवा आपण आजारी पडलो असेल तर आपला शरीराचा बॉडीचा टेम्परेचर आपण मोजण्यासाठी थर्मोमीटरचा आपण यूज केलाय. ओके. किंवा बेसिकली आपण बोलू होतो की टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मोमीटरचा यूज आपण केलेला आहे. सो वी विल सी द टेम्परेचर अँड द थर्मोमीटर. व्हॉट दे हॅव रिटन ओव्हर हिअर. वी विल सी द व्हेन अ सबस्टन्स गेट्स हीट इट बिकम्स वॉर्म अँड देन हॉट. सो बघा बेसिकली कोणत्याही सबस्टन्सला जेव्हा आपण गरम करतो तर तो लगेच हॉट होत नाही. तो पहिले थोडासा गरम होतो. मग नंतर सॉरी आपण त्याला बोलतो वॉर्म. थोडं आपण बोलतो कमकुमीत होतं. मग नंतर गरम होतं. तर ते बोलतात ते. वी पुट अवर हँड. सर हा बोला. एफ आणि ते सी काय लिहिलंय? कुठे लिहिलंय? अच्छा हे बोलतो. थांब 2 मिनिटं हे सांगतो मी. डोंट वरी. आपण येऊ त्याच्याकडे येऊ. सो सी तर फक्त आता जे बोलतो ते लक्षात ठेवा. आपण सगळं एक्सप्लेन करूया. डोंट वरी. व्हेन द सबस्टन्स गेट्स हीट इट बिकम्स वॉर्म अँड देन हॉट. तर पहिले कधी पण आपण कोणत्याही वस्तूला जर आपण गरम केलं तर ते पहिले कमकमीत बनतं आणि नंतर गरम होतं. वी पुट अवर हँड अँड द फिंगर्स टू वॉटर टू जज हाऊ इट इज. म्हणजे आपण बघा अंघोळ करताना आपला बोट आपण त्या बादलीत टाकतो आणि चेक करतो. तर पाणी किती गरम आहे, कसं काय. तर भलेही ते रॉंग मेथड आहे, बट स्टील आपण ॲटलीस्ट आपल्या पुरतं तरी ते मोजू शकतो, राइट? सो राइट आपण बोलू शकतो की एक राइट करेक्ट मेथड कसं आहे, द थर्मोमीटर इज यूज्ड टू मेजर द टेम्परेचर. सो बेसिकली व्हॉट दे सेड की थर्मोमीटर आहे तो टेम्परेचर मेजर करण्यासाठी युजफुल असतो. द डिग्री सेल्सिअस दॅट इज सी. ओके. सो हा सी काय डिफाईन करते? डिग्री सेल्सिअस जो टेम्परेचर मोजायचा एक युनिट आहे, एकक आहे. त्याला डिग्री सेल्सिअस असं म्हणतात आणि प्लस हा जो एफ आहे इट्स फॉर फॅरनहाइट, राइट? सो हे जे 2 मेथड आहेत, आय मीन हे जे 2 युनिट्स आहेत, ते आहेत ते आहेत युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर. And there are several types of thermometers available nowadays. Digital thermometers are frequently used. So ते काय म्हणतात की बेसिकली वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला थर्मोमीटर्स आढळून येतात. राईट नाव आपण जर कधी डॉक्टरकडे बघितलं तर आपल्याला अशा प्रकारचे थर्मोमीटर जे डिजिटल थर्मोमीटर आहे ते आपल्याला आढळून येतात म्हणजे दिसतात कधी-कधी. पण आपण जर आत्ताचं पहिले जर आपण पाहिलं तर पहिलेच्या काळामध्ये आपल्याला अशा प्रकारचे थर्मोमीटर्स आपल्याला बघायला मिळायचे. जे आपल्या जिभेखाली वगैरे ठेवून जेणेकरून आपण ओके. राज मिश्रा तुला स्क्रीन दिसत नाहीये का? सर छोटे-छोटे दिख रहे हैं. ओके. अभी दिख रहा है क्या? अभी दिख रहा यस है? सर अभी दिख. ओके गुड. सो यस सर. ओके गुड. तो सी तो ये मैं आपको बोल रहा था कि ये जो डिजिटल वाला ये जो हम लोग देख रहे हैं ये जो डिजिटल थर्मामीटर अभी हम लोग यूज करते हैं हमारा जो बुखार वगैरह है वो चेक करने के लिए. और पहले के जमाने में मतलब पहले मतलब इतना भी पुराना नहीं मतलब 2-3 साल पहले हम लोग देख सकते थे कि ये वाला थर्मामीटर हम लोग यूज करते थे और अभी भी यूज करते हैं कुछ-कुछ जगह पे हमारा खुद का हम लोग बोलते थे बुखार वगैरह चेक करने के लिए, टेम्परेचर चेक करने के लिए. तो ये जो हमने बोला है कि एफ और सी मतलब सी इज इंडिकेटिंग द डिग्री सेल्सियस दैट इज द यूनिट of measuring temperature, degree Celsius, the unit of measuring temperature, and F for Fahrenheit. So this is what the F and C. Okay. So आता आपण पुढे वळूया. So next we will go for the point is okay. So here we are saying तो इस जगह पे उन्होंने एक एक्सपेरिमेंट दिया है कि सी अगर हम लोग कंटेनर में ओके अगर कंटेनर में आइस ले और उसमें थर्मोमीटर डाले तो बेसिकली देखो आइस का जो टेम्परेचर रहेगा वो थर्मोमीटर काउंट करेगा. अगर वो सेम थिंग
हम लोग उसी कंटेनर को अगर हीट देंगे तो जो थर्मामीटर का जो टेम्परेचर है, और देखो अभी मैं एक एग्जांपल दे देता हूँ, एग्जांपल नहीं क्लियरिफाई कर देता हूँ कि थर्मामीटर में है मर्क्यूरी, पर मर्क्यूरी ये एक सब्सटेंस है जो हम लोग बोल सकते हैं थर्मामीटर में रहता है। और वो कैसा सब्सटेंस है, अगर वो अ, ठंडा हुआ तो वो नीचे आता है, जो टेम्परेचर है मतलब मर्क्यूरी वो नीचे आ जाता है, जिससे हम लोग काउंट कर सकते हैं। अगर ये ज्यादा हो मतलब टेम्परेचर ज्यादा हो तो जो मर्क्यूरी है वो ऊपर तक आता है और अपने को टेम्परेचर बताता है कि कितना टेम्परेचर है करके। तो वो सेम थिंग यहाँ थर्मामीटर में हम लोग वो जो प्रॉपर्टी है थर्मामीटर का, उससे हम लोग चेक कर सकते हैं कि देखो आइस हमने रखा तो आइस का जो टेम्परेचर है कम हो जाएगा, तो कम है ना, तो मर्क्यूरी के जो सॉरी थर्मामीटर के अंदर जो मर्क्यूरी वो नीचे आ जाएगा। एंड सेम थिंग जब भी टेम्परेचर बढ़ेगा तभी मर्क्यूरी थर्मामीटर का जो मर्क्यूरी है वो ऊपर आ जाएगा, राइट, जो हमें इंडिकेट करेगा कि ये ज्यादा टेम्परेचर करके। सो होल्ड द थर्मामीटर वाटर सो दैट द बल्ब इज कम्प्लीटली immersed in the water and read the temperature of things. So this is what they are saying. So how we can record the temperature? Okay, so this is thing. तो देखो अभी हम लोग जस्ट नॉर्मली अगर बर्फ रखे तो बर्फ को अगर पानी में कन्वर्ट होते हुए देखेंगे, राइट, क्योंकि आपने को पता है कि बर्फ अगर हवा में रखे, अगर हवा में रखे तो धीरे 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 वो पानी में कन्वर्ट होता है। सो व्हाट दे आर सेइंग कि तो वाटर फ्रीजिंग का हमने रिकॉर्ड किया था कि 0 डिग्री सेल्सियस पे जैसे हमने पानी को गर्म किया तो वो बॉईल मतलब उबालना चालू किया 100 डिग्री सेल्सियस पे। तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो, जसं वॉटरला आता हे जो कंटेनर ज्याच्यात आपण आईस ठेवलं आणि थर्मोमीटर इंडिकेट म्हणजे रेकॉर्ड करायला आपण थर्मोमीटर ठेवलं। सो व्हॉट हॅपन, जसं आपण हळू त्याला गरम होऊ देऊ, ओके, बर्फाला गरम होऊ देऊ, तेव्हा आपल्याला एक आढळून येईल की आय एम सॉरी आईस आहे हा पाण्यामध्ये कन्व्हर्ट व्हायला 0 डिग्री सेल्सियसवर सुरुवात झाली. ओके. आणि जसं सॉरी आपण बोललो उकळायला त्याला 100 डिग्री पर्यंत त्याला तापमान लागलं. राइट? सो हे काहीतरी सम एक्झाम्पल्स आहेत. अँड देन द एअर इन विंटर नाईट त्याचं एक टेम्परेचर आपण या एक्सपेरिमेंटमध्ये रेकॉर्ड नाही केले, बट एक आपल्याला बोलू होतं माहितीपुरतं त्यांनी हे दिलेलं आहे माहितीसाठी. ओके. सो इनसाइड फ्रीजच्या आतमध्ये आपल्याला किती टेम्परेचर आढळून येईल? 5 डिग्रीपेक्षा कमी. इनसाइड द फ्रीजर आपण ज्याच्यात आपण बर्फ बनवायला ठेवतो, त्याच्यात आपल्याला किती टेम्परेचर देईल? ते टेम्परेचर आपल्याला भेटेल -18. ओके. आणि जर हवेचं आपण तापमान बघितलं, तर हवेचं तापमान आपल्याला उन्हाळ्यामध्ये किंवा आपण बोलत होतो दुपारी आपल्याला किती भेटेल? सॉरी 35 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त. ओके. आणि जर हवेमध्ये म्यूट करा बेटा, कोणाचा आवाज येतोय? राज मिश्रा, म्यूट करो। फिर बाद में हम लोग देखेंगे कि एयर है, एयर अगर हम लोग नाइट में अगर रात में अगर उसको हम लोग काउंट करेंगे तो उसका टेम्परेचर आएगा -15 डिग्री सेल्सियस, सॉरी माइनस नहीं, 15 डिग्री सेल्सियस से कम आ जाएगा। और बॉडी टेम्परेचर मतलब अपने बॉडी का टेम्परेचर रहता है अप्रोक्सीमेटली 37 डिग्री सेल्सियस। ये है अपने बॉडी का टेम्परेचर। ओके, so we will see the boiling point. Okay, so we will see the boiling. So what is the? सर हाँ बोलो, हाँ बोलो राज मिश्रा। सर स्क्रीन नहीं दिसत। अभी दिख सर रहा है? स्क्रीन नहीं दिख रहा है। अभी दिख रहा है क्या? अभी दिख रहा है? अभी दिख रहा है? सर एकदम छोटा छोटा दिख रहा है। तुम मोबाइल में देख रहे हो ना? हाँ जूम। अभी दिख रहा है बेटा? हेलो। यस हाँ ठीक है। ओके, तो वी विल सी अभी यस सर। हाँ अभी बंद करो, म्यूट करो, खुद को म्यूट करो। अभी मैं जो बोल रहा हूँ वो सुनो। ओके, तो अभी हम लोग देख रहे हैं बॉइलिंग। ओके, सो बॉइलिंग के लिए हम लोग देख रहे हैं कि बॉइलिंग यानी क्या। और बॉइलिंगला म्हणत आपण हिंदी में बोलते हैं उसको उबालना, और मराठी में हम लोग बोले तो उकळणं। तो बॉइलिंग मीन्स व्हाट आपण बघूया। तो वॉटर इज कंटिन्यूअसली evaporating. We know that the water slip on the floor, dries up slowly on its own. तो मतलब वो क्या बोल रहे कि अगर हमें पता है कि अगर पानी हमारे जमीन पे अगर वो फैल गया, ओके, नहीं तो हमारे फर्श पे
अगर वो फेल गया, आपल्या फरशीवर जर ते पाणी पसरलं, तर ते हळू-हळू ते सुकून जातं. हळू सुकणं म्हणजेच काय होतं, ते हवेमध्ये कन्व्हर्ट होतं, म्हणजे ते इव्हापोरेट होतं, राइट? सो दिस इव्हापोरेशन ऑकर्स फ्रॉम द सरफेस ऑफ द वॉटर अँड व्हॉट हॅपन व्हेन द वॉटर बॉइल्स. सो आपण ते बघूया, की एक्झॅक्टली जर वॉटरला आपण गरम केलं किंवा उकळायला केलं, तर एक्झॅक्टली होतं काय? तो आपण बघूया. सो या ठिकाणी एक एक्सपेरिमेंट दिलाय, की हे बघा, जेव्हा आपण अशा थ्रू किंवा अशा आपण बोलू शकतो, अशा मेथड थ्रू किंवा कोणतेही कंटेनर आपण गरम करायला टाकलं, गरम कर जब भी हम कोई भी कंटेनर गरम करने के लिए देखेंगे और उसमें हम लोग ये थर्मामीटर डालेंगे, मतलब गिनने के लिए, मेजरमेंट टेम्परेचर गिनने के लिए। सो व्हाट वी विल सी कि 20 डिग्री तक आने तक पानी में कुछ हलचल नहीं हुई। बराबर, वो सिर्फ गर्म होते गया, मतलब अभी हम लोग बोल रहे हैं कि वार्म होते गया, मतलब कोमट होते गया, तो हम लोग उसको बोल सकते हैं। अगर 50 डिग्री सेल्सियस तक आने लगे, तो उसमें हमको थोड़े हल्का, एकदम मतलब हल्का, हमें उसमें हलचल दिखाएगी, और वो जो पानी है वो ज़्यादा गर्म हमको दिखेगा। और जब भी हम लोग हमारा टेम्परेचर जैसे-जैसे 100 डिग्री सेल्सियस तक बढ़ेगा, तो हमें दिखाएगा कि बहुत सारे बबल्स आने लगे। बराबर, बहुत सारे बबल्स वो पानी में आने लगे, जैसे ये देखो, ऐसे बहुत सारे बबल्स, और उसमें पानी में हलचल है, वो बढ़ती रह रही है। और तो उसी को हम लोग कह रहे हैं कि बॉइलिंग में, और बॉइलिंग करते हैं, और वैसे उसी मोमेंट पे क्या दिखेंगे हमको, कि पानी है वो धीरे-धीरे, धीरे-धीरे कम होते जा रहा है। क्योंकि बराबर, हम लोग जैसे पानी जितना उसको उबालेंगे, उतना वो कम होते जाएगा। क्योंकि वो उबलता हुआ पानी वो हम लोग बोल सकते हैं वॉटर वेपर में कन्वर्ट हो रहा है। तर मी तुम्हाला मराठीत परत एकदा सांगतो. मराठीत बेसिकली कसं असतं, आय मीन जसं-जसं आपण पाणी गरम करू, तर पाणी 20 डिग्री 50 डिग्रीपर्यंत येईपर्यंत स्थिर राहतं. त्याच्यामध्ये काही हालचाल होत नाही. म्हणजे बुडबुडे येत नाही बेसिकली. हालचाल म्हणजे बुडबुडे येत नाही. आणि जसे 100 डिग्री किंवा त्याचा आपण थोडा वरती जाऊ, तर आपल्याला खूप सारे बुडबुडे आपल्याला त्याच्यात दिसतील. बुडबुडे दिसल्या कारणाने काय होईल, त्या पाण्यामध्ये हलचल क्रिएट होईल. म्हणजेच आपण त्याला बोलतो हलचल. आणि हलचल क्रिएट आहे, आणि प्लस आपण बघू की हळू-हळू ते पाणी कमी होत जाणार. म्हणजे आता समजा की आपण एवढं पाणी भरलंय, तर हळू-हळू जसं-जसं टेम्परेचर वाढेल, जसं उकळी जास्त वेळ ठेवू आपण, तसं पाणी कमी होत जाईल. कारण तो पाण्याचं बाष्पीभवनीकरण जास्त होत असतं त्या मोमेंटला. सो त्याचमुळे आपण बघूया, आपण पुढे बघूया काय आहे. व्हेन द वॉटर केप्ट ऑन द स्टोव्ह attains the particular temperature at level of heat, the evaporation takes place in the all parts of the body of water. Then we see the water bubbles rising at faster and faster rates to the surface, and steam mixing in the air. This is called the boiling of water and ebullition. सो ही जी प्रोसेस आपण बोलली होती उकळण्याला, तर उकळण्याला आपण बेसिकली काय त्यांनी बोलले, द बॉइलिंग ऑफ वॉटर किंवा बॉइलिंग ऑफ लिक्विड आणि और इब्युलेशन. सो ॲट सी लेवल, तर आपण समुद्र तटावर जर गेलो, जब भी हम लोग सी लेवल पे जाते हैं, सो प्योर वाटर बॉइल्स एट 100 डिग्री सेल्सियस. तो 100 डिग्री सेल्सियस इज द पॉइंट, और ये जो टेम्परेचर है, वो जो टेम्परेचर है उस मोमेंट पे अपना जो पानी है वो उबलना चालू हो जाता है, मतलब वो पानी हवा में कन्वर्ट होना चालू हो जाता है, मतलब वाटर वेपर में कन्वर्ट होना चालू हो जाता है. तो दिस इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ वाटर. सो जिस टेम्परेचर में जिस टेम्परेचर में कोई भी लिक्विड हो, अभी फॉर एग्जांपल हम लोगों ने पानी लिया है, तो मैं आपको जस्ट बता रहा हूँ कि जिस टेम्परेचर में कोई भी लिक्विड अगर वो उबालना चालू कर रहा है, तो उससे हम लोग बोल सकते हैं उस सब्सटेंस का या उस लिक्विड का बॉइलिंग पॉइंट है. सो वी हैव द बॉइलिंग पॉइंट ऑफ वाटर इज 100 डिग्री सेल्सियस. व्हेन द वाटर वेपर cools, it's condensed, it's convert into water again, and this process is called the condensation. So हमें सबको पता है कि देखो, अभी ये देखो, एक समुंदर है, फॉर एग्जांपल समुंदर है, उसमें पानी उबल रहा है, 100 डिग्री सेल्सियस तक इसका टेम्परेचर गया, पानी उबल रहा है, पानी का जो हवा हवा में कन्वर्ट होने, वाटर वेपर कन्वर्ट होके ऊपर जाता है. सो सेम मूवमेंट पे वो हम लोग बोल सकते हैं कि ठंडा होने के बाद, जैसे बारिश का हम लोग प्रोसेस बोलते हैं, वो वाला मैं आपको बता रहा था। तो ये उसमें बोल रहे हैं कि दिस व्हेन द वाटर वेपर कूल्स, जो भी ये हवा है, हवा, ओके, जो वाटर वेपर ऊपर जा रहा है, वो ऊपर जाके ठंडा हो जाएगा, राइट? तो जैसे हम लोगों ने देखा है की बारिश कशी आते, आपल्याला माहिती आहे की पाऊस कसा येतो. तर जेव्हा वॉटर वेपर म्हणजे बाष्प वरती जाऊन थंड होते, तो त्या थंड होण्याच्या प्रोसेसला आपण कंडेन्सेशन असं म्हणतो. ओके. द कंडेन्सेशन of the steam is also take place at
100 डिग्री सेल्सिअस. तो बेसिकली त्यांना वेगळा टेम्परेचर नाही लागत. ते 100 डिग्री सेल्सिअसवरच ते कंडेन्स होऊ शकतात. कारण बेसिकली बघा ते जेव्हा ते आपण बोलू शकतो सो हिअर इज द वॉटर इट्स गोइंग इट्स ॲट बॉइलिंग पॉइंट. सो हा जो पाणी आहे तो बॉइलिंग पॉइंटवर आहे. त्याचे वॉटर वेपर्स वरती जातात. ते वॉटर वेपर्स वरती गेल्या ओके. सो जसं वरती जाणार तसं त्याच्यात त्याला आपण बोलू शकतो ते कूल्ड होत जाणार आणि ते कंडेन्स होत जाणार. सो इट मीन्स दॅट the boiling point and the condensation point of a water are the one and the same. Okay, so म्हणजे कसं की उकळता म्हणजे boiling point and condensation point is same, that is 100 degree Celsius. So next we will see, next we have the same thing. So see, while gaining heat, so जेव्हा heat आपण काढतो तेव्हा while gaining the heat तो melting and boiling, सॉरी जेव्हा आपण हीट देतो, ओके, जेव्हा आपण हीट देतो कोणत्याही गोष्टीला, तर तो पहिली गोष्ट मेल्टिंग पॉइंटवर येते, तो मेल्ट होते. मग त्याच्यानंतर लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होऊन एक बॉइलिंग पॉइंटवर येऊन वॉटर वेपरमध्ये जातं. सी, सो दिस इज व्हॉट दे आर सेइंग. सो सॉलिड, whenever we heat solid, जेव्हा पण आपण सॉलिडला हीट देतो, दॅट कन्वर्ट्स इंटू लिक्विड, तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो आणि लिक्विडमध्ये कन्वर्ट होऊन त्याला आपण तरी सुद्धा हीट देत राहिलो तर ते एका गॅसेसमध्ये किंवा वेपरमध्ये कन्वर्ट होतं. ओके. आणि जेव्हा गॅस ही म्हणजे आपण बोलतो वाईल लुझिंग हीट, जेव्हा आपण त्याला थंड करू तेव्हा गॅस वेपर हे लिक्विडमध्ये होतात आणि लिक्विड पुढे जाऊन सॉलिडमध्ये होतात. तर त्यालाच आपण म्हणतो कंडेन्सेशन अँड फ्रीझिंग. सो फ्रीझिंग मीन्स व्हॉट? सो फ्रीझिंग मीन्स वी विल सी ओव्हर हिअर द वॉटर कीप्ड इन द फ्रीज. जेव्हा आपण बघा पाणी फ्रीजमध्ये ठेवतो, राईट, पाणी फ्रीजमध्ये ठेवतो आणि एका सर्टन टेम्परेचर नंतर किंवा सर्टन वेळेनंतर आपल्याला त्याचा बर्फ मिळतो. सो बर्फ मिळण्याला जो टेम्परेचर लागतो, जो आपण बोलू शकतो जेवढं तापमान लागतो तो आहे 0 डिग्री सेल्सिअसचा, राईट. तो 0 डिग्री सेल्सिअस काय झाला, द टेम्परेचर ऑफ सबस्टन्सेस कॅन फॉल below the 0 degree Celsius. That is, for example, the temperature of air in the freezer of the refrigerators around minus 18 degrees Celsius, that read as minus 18 degrees Celsius. So freezing point basically काय असतो की जेव्हा लिक्विड एका सॉलिड फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो कोणताही टेम्परेचर असो, भले ते 0 अबव असो किंवा 0 डाऊन असो, ज्या मोमेंटला तो कन्वर्ट होतो त्याला आपण फ्रीजिंग पॉईंट असं म्हणतो. त्याबद्दल ओके ते आपण सांगतोय. तर फ्रीजिंग आणि फ्रीजिंग पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आपण ह्याचं पुढच्या लेक्चरमध्ये बघूया.